स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आज आम्ही आलो परभणीमध्ये आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनियर ओमकार चोखट, जे नुकतेच सिव्हिल इंजिनियर तर आहेतच उत्तम, पण ते रेसिडेन्शियल प्रोजेक्टवर काम करतायत, कमर्शियल प्रोजेक्ट्सवर काम करतायत, शासकीय संस्थांसाठी अनेक प्रकल्प करतायत. सो त्यांचा आजवरचा हा प्रवास कसा होता, अनुभव कसे होते, या सगळ्यांवर आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सगळ्यात आधी मला विचारायला आवडेल ते म्हणजे तुमच्या साधारणपणे शैक्षणिक पार्श्वभूमी कशी होती, म्हणजे शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल इंजिनियर या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कोणाची होती, काय सांगाल? तसं पाहायला गेलं तर माझं शिक्षण जिल्हा परिषद शाळा सारंगापूर हे आमच्या गावातच झालेलं आहे 7वी पर्यंत. त्यानंतर मी 8वी ते 10वी परभणी ते सारंग स्वामी विद्यालयामध्ये शिक्षण घेऊन लातूरला पुढच्या एज्युकेशनसाठी गेलो. तिथून संभाजीनगरमध्ये मी MIT कॉलेजमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग हा कोर्स पूर्ण केला. पाहायला गेलं तर समजा गावाकडे आमचा एक आत्याचा मुलगा सिव्हिल इंजिनियर होता, त्याला पाहूनच मी या क्षेत्रामध्ये आलो. ओके. पण मग दुसरी कुठली आवड होती का, अजून काही करावं असं वाटत होतं? म्हणजे बस त्याच्याकडनंच एक प्रेरणा घेऊन, त्याच्याकडून माहिती घेऊन की बाबा तू ये, ही एक काहीतरी इनोव्हेटिव्ह फील्ड आहे, याच्यामध्ये खूप वास्ट फील्ड आहे, तू मोठ्या प्रमाणात काम करू शकतो याच्यामध्ये, या प्रेरणेनेच या क्षेत्रामध्ये शिक्षण घेण्यात आलं. ओके. मग नंतर सिव्हिल इंजिनियर झाल्यानंतर पुढची स्टेप येते ती म्हणजे थोडासा स्ट्रगल पिरियड असतो पहिला प्रोजेक्ट मिळेपर्यंत. तर तो कसा पिरियड होता आणि पहिल्या प्रोजेक्टची आठवण काय आहे? शिक्षण घेणे हा एकमेव उद्देश घेऊन पुण्याला गेलो, पुन्हा त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन साठी वगैरे. पण तिथे पोस्ट ग्रॅज्युएशन न करता मित्राच्या सोबत एक जॉब मिळाला, तो बेंगलोर सिटीमध्ये केला. तिथे साधारण 15-16 महिने मी जॉब केला. तो असा होता की रोड डेव्हलपमेंट, रोड इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये. त्यामुळे पुन्हा मी इकडे गव्हर्नमेंटच्या रिलेटेड आणि ह्या बिल्डिंग क्षेत्रामध्ये येण्याचा आणखी मला हे मिळालं, समजा प्रेरणा मिळाली. त्या क्षेत्रातून मग मी 2019 साली कोविडमध्ये परभणीमध्ये वापस आलो. त्याच्यानंतर मग इथेच राहण्याचा निर्णय घेऊन याच ठिकाणी ऑफिस ओपनिंग करून पुन्हा बिल्डिंग क्षेत्रातच काम सुरू केलं. वा वा. तो आता येऊया काही तांत्रिक प्रश्नांकडे. त्यातला पहिला प्रश्न असा आहे की आता तुम्ही पुण्या मुंबईत पण काम केलेलं आहे, आता परभणीत पण काम करताय, तर तुम्ही या भागात एक बघितलं असेल, यामध्ये अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज फार आहे, अकुशल कामगार ज्यांना म्हणतो आपण. आणि अशा अकुशल कामगारांकडून काम करून घेणं हे बऱ्याचदा धोकादायक सुद्धा ठरू शकतं. बिलकुल. तर त्याबद्दल तुमचा अनुभव काय आणि तुम्ही कशी परिस्थिती हाताळता साईटवर जेव्हा आपण काम अनस्किल तुम्ही जे म्हणले त्याचं प्रमाण फार जास्त आहे आणि वरच्या त्यात सुधारणा होत चालल्यात. जसं आम्ही साईटवर जातो त्यांना मार्गदर्शन करतो की या पद्धतीनं बार बेंडिंग असेल किंवा इतर कोणती कॉन्क्रीट मिक्सिंग, स्टील डिझाईन वगैरे ह्या ज्या आहेत. सुरुवातीला तर असं प्रॉब्लेम आले की त्यांना म्हणजे दिलेली स्टील डिझाईन सुद्धा वाचता येत नव्हती. काय तर फक्त आपली 2 बार 4 बार खाली 2 वरी 2 एवढी टाकायची. एक थंब रूल नुसार त्यांचे जसं चालत आलं होतं त्या पद्धतीने ते काम करायचे. पण आपण त्यात वेगवेगळ्या सुधारणा त्यांना सांगितलं. काही जण ऐकतात, काही जण कानेराळ टाकतात, पुन्हा व्हिजिट करावं लागते साईटला, पण सुधारणा येते आणि व्हर्च्युअल लेबरिंग स्किल मध्ये पण सुधारणा होत चालली. बरोबर. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये प्लॅन ही स्टेज अतिशय महत्वाची, किंवा आपण त्याला काय म्हणतो आरचना किंवा आराखडा. तर या प्लॅन फेजवर तुम्ही कसं काम करता आणि त्याचा इम्पॉर्टन्स तुमच्या नजरेतून काय सांगाल? प्लॅन ते सर्वात बेसिक गोष्ट आहे, त्याच्यानुसारच पुढे जे काय डेव्हलपमेंट आपण त्या घरावर, त्या प्लॉटवर किंवा इतर काय असेल ते डेव्हलपमेंट त्या प्लॅन नुसारच होऊन जातात पूर्ण. तर ते एक जेव्हा क्लायंट आपल्याकडे येतो की आपण हे घर वगैरे अशा पद्धतीने आपल्याला हाऊस बिल्डिंग करायची, त्याच्या स्वप्नातलं घर बांधण्यासाठी आपण त्याच्याकडून त्याच्या काय अपेक्षा आहेत या पद्धतीची जाणीव करून, समजा तुला हे पाहिजे, आम्हाला या पद्धतीचं घर, त्यांनी कुठंतरी कोणाच तरी पाहिलेलं असतंय पण ती जागा त्यांना पुरेशी नसते. मग तशा आयडिया आपण छोट्या जागेत बसून देऊन त्यांना प्लॅनिंग व्यवस्थित करून देऊन 2D नंतर 3D प्लॅनिंग दाखवून त्यांचं एक मन परिवर्तन करून किंवा त्यांना पाहिजे तसा प्लॅन बनवून देऊन त्यावर आपण काम करतो. बरोबर. दुसरं, रेसिडेन्शियल मध्ये पण तुम्ही काम केलेलं आहे, तर त्यातला एक रिलेटेड प्रश्न आहे, ते म्हणजे बऱ्याचदा क्लायंट असं म्हणतो की आमचं बजेट थोडं कमी आहे किंवा इतक्याच बजेटमध्ये बसवून द्या. तर अशा वेळेला की इंजिनियर म्हणून तुम्हाला वाटत असतं की आपण चांगलं दर्जेदार बांधकाम करावं, तर ते बजेट आणि क्वालिटी या दोन्हीचा समतोल तुम्ही कसा साधता? आता असं जसं मी म्हणलं की थंब रूल, ही जेव्हा आजपर्यंत इंजिनियर ही संकल्पना फार महागडी वाटायची लोकांना, खेडेपाड्यात असतील किंवा मग ते अफोर्डेबल नसल्यामुळं किंवा भीती, एक मोठं नाव झालेलं इंजिनियर आहे कशाला जायचं आपण, त्या पद्धतीने मग ते लोक यांना आपल्याला अफोर्ड करायला भ्यायचे. थोडक्यात भीती असायची त्यांच्या मनात की नको, आपण इंजिनियरकडे वगैरे कशाला जायचं, आपण काय करू, आपण मिस्त्रीला सांगू एवढी एवढी जागा आहे, आपली 30 बाय 30चा एक प्लॉट आहे माझा, तेवढ्यात तू 4 रूम बांध. कशा पद्धतीने बांधायचे, त्याच्यामध्ये एक्सेस मटेरियल ते वापरायचे. स्टील नको तिथं काय स्ट्राटा आहे ते त्यांना माहित नसायचं. ते जसं दुसरं पहिलं जे प्रिव्हियस काम केलेले त्याने मिस्त्रीने, त्याच पद्धतीने तो ह्या घरी बिल्डिंग मटेरियल वगैरे वापरायचा. जिथे गरज नाही एक्सेस
आहे तिथं जेवढी प्लिंथ हाईट पाहिजे त्यापेक्षा एक्सेस देणे, तिथे त्यांचा वेस्टेज खर्च व्हायचा. स्टीलमध्ये एक्सेस देऊन तिथे वेस्टेज खर्च व्हायचा. किंवा मग सिमेंट वगैरे असतील तर फार हायर लेवलचे, हायर ग्रेडचे 60-70-68 ग्रेडचे वगैरे वापरून तिथे त्यांचा एक्सेस खर्च व्हायचा. क्युरिंग पिरियड असेल, स्टील कॉन्क्रीट डिझाईन असतील, या पद्धतीला त्यांना जे खर्चाला आळा बसवण्यासाठी आपण स्टील डिझाईन, कॉन्क्रीट मिक्स डिझाईन वगैरे हे त्यांना प्रोव्हाइड करून त्यांना आपण व्यवस्थित जिथं पाहिजे तेवढीच प्लिंथ हाईट, तिथे तुमचा एक्सेस खर्च होणार नाही. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तांत्रिक बाबी लक्षात घेऊन त्यांना समजून सांगून, पुन्हा जे कोणी त्यांचे लेबर असेल त्यांना त्या गोष्टी सांगून आपण ते काम वर्कआउट करतो. बरोबर. तुम्ही बऱ्याच शासकीय संस्थांसाठी किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी सुद्धा काम केले, तर त्याच्यातले काही नावं सांगता येतील का? कुठल्या कुठल्या प्रकल्पांवर काम केले तुम्ही? जिल्हा आरोग्य उपकेंद्र याच्या काही दुरुस्ती असतील किंवा जिल्हा आरोग्य उपकेंद्र, आता माझा नवीन उपक्रम इथे शाळापुरीला परभणी तालुक्यात सुरू होत आहे. आता म्हणजे त्याची वर्क ऑर्डर वगैरे मिळाली, आता आम्हाला आता काम सुरू करायचे त्याच्यावर. ते असेल किंवा कोल्हा आपले परभणी मानव तालुक्यामध्ये येते, तिथलची एक शाळा आहे. तिथं मी माझ्या सोबत एक काम केलं होतं. सुरुवातीला माझा पहिला अनुभव म्हणजे ह्या बिल्डिंग मध्ये यायच्या आधी तिथे मी एका ठिकाणी काम केलं होतं. मग तोच अनुभव. आणि रोड इन्फ्रास्ट्रक्चर असतील गव्हर्नमेंटचे, त्या ठिकाणी आम्ही बरंच काम करतो. किंवा तुमचं सभागृह असतील, सामाजिक सभागृह, सांस्कृतिक सभागृह, या ठिकाणी या मागच्या 3 वर्षामध्ये बरंच काम. दुसरा आता एक पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही एक स्वतः तरुण आहात, इंजिनियर आहात, शासकीय संस्थांसाठी ज्या प्रकल्पांमध्ये काम केलंय, विकास कामांमध्ये, तर त्यातलाच एक संदर्भातला एक प्रश्न आहे, ते म्हणजे परभणी जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन असं जर तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात, ज्या मुद्द्यांवर किंवा ज्या क्षेत्रांवर आता काम करणं गरजेचं आहे तर आपल्याला परभणीचा एक सर्वांगीण विकास करायचा असेल पुढच्या 10-15 वर्षात, आणि पुण्या मुंबई सारखं त्यांना पुढे घेऊन जायचं असेल परभणीला, तर कुठल्या मुद्द्यांवर आता काम केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? सर्वात महत्वाचं पाणी नियोजन, पाण्याचं नियोजन म्हणजे वॉटर नियोजन असेल जे काय, किंवा इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट. इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट सर्वात महत्वाची. त्यासाठी लागणारे पाणी, वीज, शाख सुविधा सरकारने किंवा स्थानिक नेत्यांनी वगैरे वरी मांडून त्याचा कसा आपल्याला शहराच्या विकासासाठी वापर करता येईल हे एक पाहिलं पाहिजे. इंडस्ट्री आणि रोड इन्फ्रास्ट्रक्चर. रोड इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे सध्या ऍक्सिडेंटचे वगैरे प्रमाण वाढले, रोड छोटे आहेत, ट्रॅफिक लोड फार वाढलाय. 1-2 फ्लायओव्हरचे काही जागा आहेत ट्रॅफिक लोड होणार आहे, त्या ठिकाणी फ्लायओव्हर किंवा रिंग रोड अर्धा झालेला आहे सध्या, मंजूर आहे, तो इकडच्या बाजूने पण व्हायला पाहिजे. पण अशा वेळेला सरकारनं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? सर्वात महत्वाचं म्हणजे इथलच्या नागरिकांसाठी किंवा येणाऱ्या इन्व्हेस्टरसाठी ज्या पायाभूत सुविधा लागतात, जमीन ॲक्वायरायझेशन असेल, जागा त्यांना मिळवून देणे, बरोबर, त्यानंतर बिल्डिंग डेव्हलपमेंटसाठी किंवा त्यांच्या औद्योगिक विकासासाठी लागणारं पाणी, वीज, हे फार मूलभूत घटक आहेत. हे याची जास्त उपलब्धी व्हायला पाहिजे. आपल्याला परभणी जिल्हा असेल शेतीसाठी किंवा शहरी भागासाठी किंवा पाण्यासाठी फक्त आपण जायकवाडीवर अवलंबून आहे. तर तसं कोणतं तरी एखादा प्रोजेक्ट, कारण गोदावरी सारखी मोठी नदी आपल्या इथून जाते, तर तसा कोणता तरी एक प्रोजेक्ट वॉटर ग्रीड इथं व्हायला पाहिजे. ते एक फार महत्वाचं आहे. औष्णिक वीज केंद्र परळीला आहेच, त्याच पद्धतीने चंद्रपूरला आहे. जर झालं डेव्हलपमेंट किंवा सोलार आहे सध्या, त्या पद्धतीने जर काही करता आलं सरकारला तर ते करू शकतात. इंडस्ट्री फार महत्वाची, कारण परभणीमध्ये सध्या पाहिलं बँकिंग, शिक्षक वर्ग, हेच जे काही टिपिकल गव्हर्नमेंटचे लोक आहेत, याच्या व्यतिरिक्त दुसरं कोणी नाही वेगळं. आयटी क्षेत्र तर फार दूरची गोष्ट आहे, ते पण येईल, पण त्याआधी इंडस्ट्रीची गरज आहे. दुसरं, आता या क्षेत्रामध्ये तुम्ही एवढं काम करताय, तर याच्यात आतापर्यंत केलेल्या प्रोजेक्ट मधला एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगता येईल का तुमचा, की जो करताना एक वेगळा आनंद, समाधान होतं किंवा काहीतरी नवीन केलंय त्याच्यात? बिलकुल. आम्ही ताडकळस येथे 2-3 घरांची मी निर्मिती केली. ते पाहून मग शिवाजीराव आंबोरे क्लायंट तिथे आले होते. तेव्हा जेव्हा पाहायला गेलो आम्ही, त्यांची जे होती जेमतेम इकॉनॉमी केलं, आम्हाला बांधायचं पण आहे, त्याच्यामध्ये आमचा कमर्शियल पण यूज झाला पाहिजे, रेसिडेन्शियल पण झाला पाहिजे. आणि जेव्हा आम्ही ऍक्च्युअल साईटवर गेलो त्यावेळेस फार रोड नवीन हायवे झालेला आहे तिथनं, त्याच्यातून फार जमीन अशी 4-1 फूट खाली होती. बरं, त्यांचं म्हणजे फार भरावाला खर्च येऊ लागला. मग तिथं जे तुम्ही नियंत्रण म्हणले त्या पद्धतीने आपण असं केलं की एक छोट्या हाईटवर एक गोडाऊनच खाली तयार केला, समोर त्याच्यावरती आपण कमर्शियल बिल्डिंग उभी केली आणि वरती त्यांचे रेसिडेन्शियल. म्हणजे त्यांची तिन्ही पर्पज, म्हणजे त्यांच्याही डोक्यात नव्हतं खाली गोडाऊन वगैरे होऊन एक नवीन आपल्याला एक उत्पन्नाचं साधन तयार होईल. बरोबर. हे त्यांच्यासाठी एक होतं की नाही, ही जमीन मला भरायची, इथंच माझा खर्च जास्त होणार आहे, मग आपण वरी काय करू, होईल तेवढं छोटं बांधकाम करू आणि कमीत कमी आम्हाला कसं होईल ते हे पाहू. तर आम्ही जवळजवळ त्यांचे 6-7 लाख रुपये त्यांचा खर्च येणार होता, तेच आम्ही त्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट मध्ये वापरलं आणि प्लस इन्व्हेस्टमेंट होऊन त्यांना एक इन्कम सोर्स तयार झाला. इन्कम सोर्स. बरं. आणि असाच एखादा प्रकल्प ज्यामध्ये काही आव्हान आलंय
किंवा काही प्रॉब्लेम आलाय हो. आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत? बऱ्याच ठिकाणी ब्लॅक मध्ये जर किंवा खेडोपाड्यात जातो आपण, ब्लॅक कॉटन सॉइल असेल तिथं आम्हाला अडचणी येतात. बऱ्याच ठिकाणी माझं गावच गोदावरी काठाला आहे, तर तिकडं ब्लॅक कॉटन सॉइल असल्यामुळं आम्ही तिथे वेगवेगळ्या पद्धतीची स्टील डिझाईन प्रत्येक वेळेस स्ट्रक्चर पाहून आम्ही ते आव्हान स्वीकारतो. बरोबर. दुसरं, या क्षेत्रात आता जे पुढचे तुमचे मित्र येत आहेत, हो. ज्युनियर्स येत आहेत, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल एक सिनियर म्हणून या क्षेत्रात येण्यापूर्वी? नाही, बिलकुल या, स्वागतच आहे. आणि येताना फक्त परफेक्शन घेऊन या. कारण कॉम्पिटिशन फार वाढले. तुम्ही जेवढं परफेक्ट आणि व्यवस्थित नियोजनात काम करता, कारण आपली सर्व्हिस आहे, सर्व्हिस मध्ये माणूस जितकं प्रॉम्प्ट राहील आणि जेवढी सर्व्हिस देता येईल तेवढा विकास जास्त. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडायची पाळी येते तेव्हा तुम्ही कसं, काय पॅरामीटर बघता आणि मग स्टील निवडता? त्याचा ब्लॅक स्ट्राटा, सॉइल स्ट्राटा, बिल्डिंग स्ट्रक्चर यावर डिपेंड होऊन आपण स्टील डिझाईन मग त्या पद्धतीने. पण स्टीलचे काही पॅरामीटर्स असं काही सांगता येतील का की काय? टेन्साइल स्ट्रेंथसाठी योग्य तेच आपण स्टील त्यांना प्रोव्हाइड करतो. बरोबर. आणि आयकॉन स्टील तुम्ही कधी वापरलंय का कुठल्या साईटवर? हो, वापरले. तुमचा अनुभव कसा आहे आयकॉनच्या प्रॉडक्ट बद्दल आणि त्यांच्या सर्व्हिस बद्दल? इथे शिवरामनगर मध्ये माझी साईट सुरू आहे, तिथे आयकॉनच सुरू आहे, रक मटेरियल्सवरून घेता येते. आणि मी जे ताडकळचा उल्लेख केला त्या तिन्ही साईटवर आयकॉनच, आणि इथलचे जे डीलर आहेत कदम काहीतरी, त्यांच्याकडनंच गेलेले आहेत तिन्ही. सो हे होते इंजिनियर ओमकार चोखटजी, आणि त्यांनी आता तर त्यांचा अनुभवाचा प्रवास सांगितला. आणि सगळ्यात महत्वाचं, जे नवीन त्यांचे ज्युनियर्स येत आहेत, नवीन मित्र येत आहेत त्यांचे या फील्डमध्ये, त्यांच्यासाठी सांगितलं की सगळ्यात महत्वाचे परफेक्शन, ते सगळ्यात महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, ते स्वतः या गव्हर्नमेंट रिलेटेड प्रोजेक्ट्सवर काम करतात. आणि मला असं वाटतं की देशाच्या निर्मितीसाठी असे तरुण इंजिनियर जेव्हा काम करत असतात आणि शासकीय संस्था खेडोपाड्यांपर्यंत, ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्याचं काम एका अर्थानं विकासाचं काम करताय, तो भविष्यात सुद्धा असंच तुमच्या हातून काम घडावं, असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत, याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू.